आता त्या कापराच्या ऐवजी तुझीच आरती त्या काळूबाईला बोलवतील आता तुला वाचवायला. काळूबाई सारं पाहते विराट, सारं काही पाहते. अजूनही सांगतोय, माफी मागा तिची. तिला तुम्ही स्पर्शही करू शकणार नाही. माझी काळूबाई या ब्रह्मांडाची स्वामिनी आहे. आज तू माझा जीव घेतोय, पण लक्षात ठेव, एक दिवस माझाच वंशज तुझा नायनाट करेल, कायमचा नायनाट. आई काळूबाईच्या नावानं सांग भलं. माधव वडकाडी. ओम ह्रीं ह्रीं क्लीं कालेश्वरी विच्चे. आजी आजी मी मी मुंबईत असताना मला मला काळूबाईच्या या बंद देवळाचे एका जिवंत जळणाऱ्या माणसाचे भास होत होते सतत. आणि मी इथे आल्यावर जेव्हा मंदिराच्या दरवाजाच्या फटीतून पाहिलं तेव्हा तेव्हा एक गुरुजी तिकडे हवन करत होते आणि आणि मला गाभाऱ्यात बोलवत होते. अगं बोलवणार ना पोरी, तुलाच बोलवणार. पण मलाच का? त्यांचं अपुरं राहिलेलं काम पुरं कराया. म्हणजे अगं दत्तात्रय गुरुजी म्हणजे दत्तात्रय पुरोहित. तुझा आजा माझे आजोबा? काय तुझ्या वडिलांचे वडील, त्यांच्या कपाळावर बी असाच त्रिशूळ होता. ते गेले आणि तुझ्या कपाळावर ही जन्मखून देऊन पुन्हा आले. तुला आठवण करून द्यायला आले तू या जगात कशासाठी आली असते. प्राण सोडताना त्याने विराटला शाप दिला होता, तू आज माझा बळी घेतलास, पण माझा वंश येईल तुझा नायनाट कराया. आणि तो वंश तू आहेस. हा कपाळवरचा त्रिशूळ ही त्याचीच खून आहे. आणि तो विराट फक्त तुझ्या आजोबांचा जीव घेऊन त्याचं समाधान झालं नाही, त्याने त्याच्या दोन्ही मुलांना बी माझी काळूबाई या ब्रह्मांडाची स्वामिनी आहे. आज तू माझा जीव घेतोय, पण लक्षात ठेव, एक दिवस माझाच वंशज तुझा नायनाट करेल, कायमचा नायनाट. ए पकडा पकडा त्यांना आणि त्यांच्या बापाकडे पाठवा.
दत्तात्रय गुरुजींची ती 2 मुलं, हे एक माझे बाबा. वय तुझं वडील अविनाश पुरोहित, तो बिचारा कसा बसा पळून गेला. ती बहीण ती नाही जाऊ शकली. बाप गमावला, बाबाचा हात सुटला आणि कोवळ्या बाया हा धक्का ती सहन नाही करू शकली ग. डोक्यावर परिणाम झाला. खर तर विराटने तेव्हाच तिला मारून टाकलं असतं, पण विराटच्या विरोधात गेल्यावर काय होतं याची सतत जाणीव करून देण्यासाठी त्यांनी तिला जीवन सोडली. म्हणजे मंदा माझी सख्खी आत्या. वय आर्या, म्हणूनच मला तिच्या मायेची ऊब जाणवत होती. मला इतक्या जवळचं नातं आहे माझं मंदाशी, पण मला ते कधीच ओळखतं नाही. आर्या लय सोसलंय बघ तिला. आणि ते विराटनं आपल्या अहंकारापोटी आयुष्यातला सगळ्यात मोठा अपराध केलाय. गुरुजी, आमच्यात नाही हिंमत होत. मागाशी असाच एक जोरदार झटका. देवीच्या मूर्तीला स्पर्श म्हणजे आत्मघात. नकोच ते. तुम्ही तिला देवळाच्या बाहेर काढू शकत नाही. हरकत नाही. साखळदंडाने बंद करा हे मंदिर. जेव्हा कोणी या गावातल्या रस्त्याने जाईल आणि या देवळाकडे बघेल, तेव्हा त्याला कळल या गावामध्ये काळूबाईचं नाव आणि पूजा निश्चित जायचे. जा, बंद करा ते मंदिर. संपली. आता काळूबाईची सत्ता संपली. आता सत्ता फक्त विराटची. माझ्याच मुलांनी ते पाप केलं ग. अगं काळूबाईचं मंदिर साखळदंडाने बंद केलं आणि तेव्हापासून समजे लोक जीव मुठीत धरून वाट बघत होते. कुणीतरी येईल, हा जागर पुन्हा सुरू होईल. आणि बघ, काळूबाईनं तुला इथे पाठवलं. तुला मावळकडला घेऊन आली. तुझ्या आज्यावर, तुझ्या बापावर, तुझ्या आत्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घ्यायला. विराटच्या दहशतीपासून या गावाला मुक्त कराया. काळूबाईचं देऊळ उघडाया. आपल्या घरातला गाभारा पुन्हा उजळाया. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या विराटचा नायनाट कराया. आणि म्हणूनच काळूबाईनं तुझी नामुकची लगीनगाठ बांधली. यासाठी तू पाटलाची सून झालीस. आहे ना माझ्या काळूबाईची लीला आघात. आतापासनं तुझं जीवित कार्य वेगळं आहे. नको सोडून जाऊस पोरी. इथंच पाय रोवून उभी राहा आणि काळूबाईनं सोपवलेलं कार्य पूर्ण कर. अगं तुझ्या कपाळावरचा त्रिशूळ हेच सांगतंय. तुझ्या जन्मकुनेचा अर्थ हाच आहे.
ताई 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 संकेत पुरी पुरी नको जाऊ तू इथंच राहा पुरी बरं आहे मी सुटलो आता मोकळा झालो हे सगळं सोड आता आपण जाऊया इथून हा चल इथे थांबण्यात काय अर्थ नाही पाटलांची माणसं चौ बाजूने फिरतात आपण निघूयात ना लवकर चल. हो ताई बरोबर आहे त्याचं सिच्युएशन लई डेंजर आहे ताई आता येळ घालवून नाही चालणार आणि काय ग किती वेळ वाट बघितली तुझी कोपऱ्यावर तू आलीच नाही टेन्शन आलं आम्हाला शेवटी आम्ही आलो इथं काय प्रॉब्लेम झालाय का ते बघायला चला निघा लवकर लवकर चल ताई लवकर चल चल ना ताई तू का थांबलीस इकडे इथे तुझ्या जीवाला धोका आहे ताई बरोबर बोलतोय ताई तो इथं धोका आहे निघा लवकर आता मी इथेच राहणार आहे पाटलांच्या घरात मी इथून कुठेही जाणार नाही काय बोलतेस तू हा ज्या लोकांपासून तुला धोका आहे ज्या घरापासून तू दूर जाण्याचा प्रयत्न करतेस त्याच लोकांबरोबर राहायचंय तुला मला तर विश्वासच बसत नाही ताई माझाही बसला नसता काही वेळापूर्वी पण आयुष्य बदलून टाकणाऱ्या काही गोष्टी कळल्या आहेत मला संकेत माझं ते स्वप्न हे गाव या माणसांना भेटणं या सगळ्या मागे काहीतरी कारण आहे अरे आपण म्हणतो ना एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन तसं ताई हो संकेत आपल्या या मावळखेडमध्ये येणं या माणसांना भेटणं काळूबाईचं ते बंद देऊळ ह्या सगळ्याशी आपलं खूप जवळचं नातं आहे कसला संबंध काय संबंध संकेत ऐक मी काय सांगते पण बाबांनी या सगळ्या गोष्टी आपल्याला आधी का नाही सांगितल्या हाच पॉइंट माझ्याही मनात आला संकेत एकदा स्वतःला बाबांच्या जागेवर ठेवून बघ त्यांच्या लहानपणी इतक्या भयंकर गोष्टी घडून गेल्यात मग आपल्या अशा भूतकाळाची सावली आपल्या मुलांवर पडावी असं कुठल्या बापाला वाटत असेल रे नाही तू 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 म्हणतेस ते बरोबर आहे म्हणजे तुला आठवत आहे का आपण म्हणायचो बघ की बाबा खूप विचित्र वागतायत वियर्ड वागतायत आपल्या बाबतीत ओव्हर प्रोटेक्टिव्ह होत आहेत या सगळ्या गोष्टींचा मला आता अर्थ कळतोय ग पण एवढं सगळं समजूनही ही सगळी कोडी उलगडूनही तुला या लोकांबरोबर का राहायचंय मला कळतच नाहीये पण मला कळतंय संकेत मी तुला म्हटलं ना मला हे सगळं कोडं उलगडलंय ती जोगती ती मला सांगत होती तुझा जन्म वेगळ्या कारणासाठी झालाय त्याचा अर्थ मला आज कळलाय जस्ट इमॅजिन मला स्वप्नात जळताना दिसणारा तो माणूस ते आपले आजोबा होते स्वप्नात दिसणारी ती बाई आत्या आहे आपली काकू तिने मला ये म्हणत होती
आपल्या आजोबांच्या बाबतीत जे घडलं ते भयंकर आहे. आपल्या बाबांची आणि आत्याची ताटातूट झाली. ह्या सगळ्या अन्यायांचा आणि यातनांचा खणखणीत उत्तर मला विराटला द्यायचं. आपल्या आजोबांचे शेवटचे शब्द मला खरे करायचे संकेत. माझाच वंश तुझा नायनाट करेल हे विराटला सांगून त्यांनी प्राण सोडलेत. त्यांचे हेच शब्द मला प्रत्यक्षात आणायचे. आपल्या आजोबांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी मला इथे राहावं लागेल संकेत. या घरातून या गावातून हद्द पार केलेल्या काळूबाईला पुन्हा एकदा गाजाबाजा करून मी आणणार आहे या गावात. आणि हे सगळं मी याच घरात राहून करणार आहे संकेत. आणि त्यासाठी मला इथे राहावं लागेल. कळतंय तुला? कळतंय ना? होतंय, कळतंय मला. शिवाय आपले आई बाबा विराटच्या तावडीत. त्यांना सोडवायचंय आपल्याला. काय एक मिनिट, विराटच्या तावडीत आपले आई बाबा आहेत? मी इकडे. संकेत, नको काळजी करू. आई काळूबाई आहे आपल्या पाठीशी. जसा तू त्यांच्या तावडीतून सुटलायस तसे आई बाबाही सुटतील. पंडित दादा, तू संकेतला मुंबईच्या गाडीत बस. एक मिनिट, काय बोलतेस तू? शहाणी आहेस का काय? तू एकटीने या सगळ्यांना सामोरं जाणार, लढा देणार आणि मी काय गाव सोडून मुंबईला निघून जाऊ? आपण गाव तेव्हाच सोडू जेव्हा आपल्या आजोबांच्या आत्म्याला मुक्ती मिळेल. जेव्हा काळूबाईची या गावात स्थापना होईल. मी कायम तुझ्या बाजूने उभा राहील ताई. खरंय तुझं. आम्ही तिघं इथे असताना तू आम्हाला असं टाकून कसा जाशील? पंडित दादा, तोपर्यंत संकेतला सेफ ठिकाणी घेऊन जा प्लीज. अगं तू टेन्शनच घेऊ नको ताई, मी आहे ना. फक्त आता इथं येळ घालवू नका. चला, धोका आहे आपल्याला. चला. काळजी घे. संकेत, नीट जा. काळजी. तुम्ही नीट राहा. आजी, माझ्या ताईची काळजी घ्या प्लीज. अरे माझी लाडकी नाचून आहे ती. तिच्या केसाला बी धक्का लागणार नाही. पण संकेत, तू स्वतः जप बाबा. पंडित, येतो. आजी, मला आतापर्यंत असं वाटत होतं की मी अंधारात चाचपडतीये. पण आता बाहेर आल्यासारखं वाटतंय. सगळं लख्ख दिसतंय. माझ्या स्वप्नांचा अर्थ, माझ्या आयुष्याचं ध्येय क्लिअर झालंय मला. या गावातलं मावळखेडचं काळूबाईचं देऊळ उघडणं, या घरात काळूबाईची स्थापना करणं आणि आई बाबांना विराटच्या तावडीतून सोडून त्याचा नायनाट करणं, हेच माझं मिशन आहे आता. तुला आशीर्वाद द्या. भोली यशस्वी हो. तुझी वाट लई बिकट आहे, पण नका घाबरू. मी आहे तुझ्या पाठीशी. आणि आपली काळूबाई तुझ्या पाठीशी आहे. काळूबाईच्या नावानं चांग भलं.